नमस्कार. व्हर्जिन वॉटर सॉफ्टनरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. व्हर्जिन ही एक वॉटर सॉफ्टनर बेस कंपनी आहे. व्हर्जिन ही क्षारयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी एक प्रभावी सोल्युशन प्रोव्हाइड करणे हे व्हर्जिन कंपनीचे विजन आहे. व्हर्जिन वॉटर सॉफ्टनर हा तर रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी सॉफ्ट करून देण्याचे काम करतो. त्याची कॅपॅसिटी दररोज 2000 लिटर पाणी सॉफ्ट करण्याची आहे. जर त्याची कॉस्टिंग काढली तर ते दररोज 4 ते 5 रुपयाच्या आसपास येते. यानंतर एक छोटी व्हिडिओ क्लिप आहे. त्याच्या माध्यमातून व्हर्जिन वॉटर सॉफ्टनर हा काम कसं करतो व तो वापरायचा कसा याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पाहू आणि आपण त्यानंतर प्रोडक्टबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. हे कोरडे केस, जाम झालेले नळ आणि बाथरूम मधले डाग काही केल्या जात नाहीत आणि या सगळ्याचं कारण एकच, हार्ड वॉटर. पण जर एखादं सोपं साधन असतं ज्यानं हा सगळा त्रास दूर झाला असता. या सगळ्यावर एकच उपाय, कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर. हा करतो क्षारयुक्त पाण्यापासून आपले व आपल्या घराचे संरक्षण. याचं इन्स्टॉलेशन करणंही अगदी सोपं. ना विजेची गरज, ना प्लंबिंगचं झंझट. आता रोजचं पाणी होईल क्षारमुक्त आणि घर राहील स्वच्छ. केस होतील मऊ, कपडे राहतील ताजेतवाने, बाथरूम राहील डागमुक्त आणि गीझर, वॉशिंग मशीन सारखी उपकरणं सुरक्षित. तर आता वाट कसली पाहताय? आजच ऑर्डर करा आपला सॉफ्टनर, कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर. रोजचं पाणी, रोजचा आनंद. हे सगळं आता तुम्हाला मिळणार फक्त 3999 रुपयामध्ये. शिवाय 2 वर्षांची गॅरंटी आणि 15 दिवसांच्या रिटर्न पॉलिसीसह. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. कॉर्झिन वॉटर सॉफ्टनर, आता क्षारयुक्त पाण्यापासून मुक्ती. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची खूप मोठी कमाई आपल्या घरामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. ज्यावेळेस तो आपले घर बांधतो त्यावेळेस घरामध्ये या कॉमन गोष्टी नक्की असतात. जसे की किचन, बाथरूम, बेसिन, टॉयलेट, बाथरूम व त्यासाठी लागणारे नळ व पाईपलाईन. पण कालांतराने काय होतंय की क्षारयुक्त पाण्यामुळे या सर्व गोष्टी हळूहळू खराब व्हाव्या लागतात. जसे की नळाभोवती क्षार साचून नळ जाम होणे, पाईपलाईनच्या आतमध्ये क्षार साचून पाईपलाईन चोकअप होणे व घरामध्ये जी बसवलेली टाईल आहे, फरशी आहे त्याच्यावरती क्षारयुक्त पाणी साचून त्यावर पूर्णपणे डाग उमटणे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. क्षारयुक्त पाण्यामुळे नेमके प्रॉब्लेम काय होतात ते आपण पाहून घेऊया. तर तुम्ही पाहत असाल की अशा प्रकारे बेसिनवरती डाग जमा होणे, वारंवार क्षार जमा होऊन आपण घरामध्ये वापरत असलेले हीटरचं कॉईल तुटणे, नळाभोवती क्षार साचून नळ निकामी होणे, आपण घरामध्ये वापरत असलेले जे शॉवर आहे त्या शॉवरमधनं कालांतराने पाणी येणं बंद होतं. त्याचं कारण हे क्षारयुक्त पाणी हे असतं. कारण की त्याच्या ज्या होलमध्ये पूर्णपणे क्षार साचून ते त्यांना ब्लॉक करून टाकतात. तसेच आपल्याला क्षारयुक्त पाण्यामुळे स्किन व केसांना सुद्धा हानी पोहोचत असते. जसे की रॅशेस वगैरे होणे व केसांचे प्रॉब्लेम, केस कोरडे होऊन तुटणे वगैरे असे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. तर हे प्रॉब्लेम जास्त करून महिलांमध्ये पाहायला मिळतात. हार्ड वॉटर म्हणजे नेमकी काय ते आता आपण पाहून घेऊया. पाण्यामधला हार्डनेस हा पाण्यामधले असणारे कॅल्शियम व मॅग्नेशियम यासारखे जे घटक असतात यामुळे होत असतो. तर हे कण एकमेकांना चिकटून बाइंड होऊन त्यापासून हार्डनेस तयार होतो. म्हणजेच त्याला आपण क्षारयुक्त पाणी किंवा हार्ड पाणी असे म्हणतो. तर या हार्ड वॉटरवरती सोल्युशन म्हणजे हा आहे आपला व्हर्जिन वॉटर सॉफ्टनर, जो की पाण्यामधले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक कमी करून त्यांना सॉफ्ट वॉटरमध्ये. तर याचे इन्स्टॉलेशन कसे करतात हे आता आपण पाहून घेऊया. याची इन्स्टॉलेशनची प्रक्रिया खूपच सोपी आणि साधी आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, फिटिंग करावी लागत नाही. फक्त घरावरची जी पाण्याची टाकी असते त्या पाण्याच्या टाकीचे झाकण काढून त्यामध्ये हा सॉफ्टनर सोडायचा असतो. त्यासोबत एक दोरी दिलेली असते. त्या दोरीच्या साहाय्याने हा सॉफ्टनर पाण्याच्या टाकीमध्ये सोडल्यानंतर तो तिथे पाण्याच्या टाकीच्या हुकला किंवा तिथे येणाऱ्या पाण्याच्या पाईपला बांधून ठेवला जातो. याची इन्स्टॉलेशन प्रक्रिया आता आपण पाहिली. यानंतर आता पाहूया की हा नेमकं काम कसा करतो.
मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे जे घटक असतात त्यामुळे हार्डनेस होतो. तर कोरजन वॉटर सॉफ्टनर हा या घटकांना म्हणजेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या कणांना एक प्रकारे कोटिंग करतो, जे आपण स्क्रीनवरती पाहत आहात. अशा प्रकारचे कोटिंग केल्यानंतर हे कण ना एकमेकांना चिकटतात, ना आपल्या कुठल्या उपकरणाला चिकटतात. त्यामुळे जो हार्डमुळे होणारा प्रॉब्लेम आहे तो आपला सॉल्व्ह होऊन जातो. कोरजन वॉटर सॉफ्टनर हा घरावरील पाण्याच्या टाकीमध्ये बसत असल्यामुळे त्याची कॅपॅसिटी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. याची कॅपॅसिटी 200 लिटरपासून ते 2000 पर्यंतच्या पाण्याच्या टाकीसाठी एक सॉफ्टनर अशा प्रमाणामध्ये हा वापरला जातो. सर्वसाधारणपणे इंडिव्हिज्युअल घराच्या वरती 2000 लिटरपेक्षा मोठी टाकी नसते. त्या ठिकाणी 500, 1000 व 2000 या अशा प्रमाणामध्ये टाक्या असतात. परंतु अपार्टमेंटसारख्या ठिकाणी या टाक्या खूप मोठ्या असतात. त्या ठिकाणी प्रत्येक 2000 लिटरसाठी एक असा सॉफ्टनर इन्स्टॉल करावा लागतो. म्हणजेच जर एखाद्या अपार्टमेंटमध्ये पाण्याची टाकी 4000 लिटर किंवा 10,000 लिटर जर असेल, तर त्या ठिकाणी 4000 साठी 2 व 10,000 साठी 5 सॉफ्टनर इन्स्टॉल करावे लागतात. या सॉफ्टनरची टेस्टिंग करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. कोणताही माणूस आपल्या घरामध्येच याची टेस्टिंग करू शकतो. त्यासाठी 2 समान आकाराचे स्टीलचे भांडे घ्यायचे. पहिल्या भांड्यामध्ये सॉफ्टनर वापरण्या अगोदरचं 1 लिटर पाणी घ्यायचं व दुसऱ्या भांड्यामध्ये सॉफ्टनर वापरल्यानंतरचं 1 लिटर पाणी घ्यायचं. हे दोन्ही पाणी गॅसच्या फ्लेमवरती ठेवून 15 मिनिटं उकळून द्यायचं. 15 मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करायचा व ते पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तर तुम्ही पाहाल की ज्या पाण्यामध्ये सॉफ्टनर इन्स्टॉल केलेला नव्हता, त्या पाण्याच्या भांड्याच्या कडेला पूर्णपणे क्षार जमा झालेले दिसतील. त्या भांड्याच्या कडेला, खाली, वरती पूर्णपणे पांढरा थर दिसेल व ज्या पाण्यामध्ये सॉफ्टनर इन्स्टॉल केलेला होता, त्या पाण्यामध्ये एक कोणत्याही प्रकारचा क्षार दिसणार नाही. हे पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसेल.